ओहो पहिलाच बॉल आणि काय जबरदस्त खेळ योगेशने टिपलेला योगेश पाटील आणि पहिल्याच बॉल वरती वेदांतने मात्र इथे विकेट प्राप्त केली आहे। मागच्या मॅच मध्ये 6 गडी बाद केले होते आणि तेव्हाही सुरुवात केली होती विकेटने, इथे सुरुवात विकेटने केली आहे। अष्टपैलू कामगिरी करणारा वेदांत मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता आणि या मॅचची ही सुरुवात विकेटने करतोय। 7वा विकेट याचा आतापर्यंत 6 गडी पहिल्या मॅच मध्ये बाद केलं होतं। वेदांतला माहिती आहे आज आपले प्रमुख फलंदाज टीम मध्ये नाही आहेत, काही सिनियर खेळाडू टीम मध्ये नाही आहेत, त्यामुळे गोलंदाजी चांगली करावी लागेल, समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल जेणेकरून आपल्या फलंदाजांवरती जास्त बर्डन येणार नाही। मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं की टार्गेट फार मोठं नव्हतं पण तरीही सागाव संघाला तिथे संघर्ष करावा लागला। पण या मॅच मध्ये ही सुरुवात अत्यंत चांगली करतायत, टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतायत। 4 ओव्हरची मॅच आणि आता भास्करला प्रमोट करण्यात आले, 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलेलं आहे। फलंदाज बाद झालाय तो म्हणजे 22 आउट झाला। मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती। तर या झेलसाठी श्री सुनील सुरेश रामबाड, समीर सुरेश रामबाडे वायंगणे ग्रामपंचायत सदस्य प्रभाग क्रमांक 1 याचकडून 100 रुपये कॅच पकडणाऱ्या योगेशसाठी ते जमा आहेत आमच्याकडे। आमचे स्कोरर सिद्धू सांभाळून ठेवतील, नंतर आपण देऊया। ओ लॉफ्ट केलाय फिल्डर त्या ठिकाणी, चेंडूच्या खाली फलंदाज बाद होईल। आणखीन एक धक्का वेदांतने दिलेला आहे उंबारली संघाला। विनंती करण्यात आले श्री समीर सुरेश रामबाडे वायंगणे ग्रामपंचायत सदस्य प्रभाग क्रमांक 1 रत्नागिरी, बघा कोकणातून आलेले आहेत आणि त्यांनी बक्षीस दिलेले आहे ते योगेशला। योगेश जे डाय हार्ड फॅन आहेत, योगेश जिथे जिथे असतो तिथे तिथे त्याला सपोर्ट असतो, सागाव टीमला सपोर्ट असतो। तर न्यू बॅटर मैदानावरती साहिल येतोय, 2 गडी बाद केले आहेत। वेदांत आज जबरदस्त लय पद्धतीमध्ये दिसतोय आपल्याला, अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण बघतो गोलंदाजी करतोय। पहिल्या मॅचचा कॉन्फिडन्स या मॅच मध्ये दिसतोय। पुन्हा एकदा वेदांत ओव्हर द विकेट स्वीप करतात, डीप मध्ये आहेत सूरज, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगला फटका होता, बघा किती वेग चेंडू होता पण हा धाडसी फटका आहे। क्रॉस बॅटेड शॉट खेळणं ते देखील इनफॉर्म बॉलरच्या अगेन्स्ट आणि ते देखील वेगवान चेंडूवरती सोपं काम नसतं, पण साहिलने सिंगल या ठिकाणी पूर्ण केली आहे। स्ट्राईकवरती बॅटर त्या ठिकाणी येत आहेत राजकुमार। ऑन साइडला हो अगदी बाजूने गेलाय, फिल्डर होते योगेश, चेंडू निघालाय सीमा रेषेच्या बाहेर आणि येतोय हा चौकार। या चौकाराने धावसंख्येला मिळते गती, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5-2 विकेटच्या मोबदल्यात। ही उपांत्य फेरी आपण बघतायत मैदानावरती क्वार्टर फायनलचा सामना, यातून जो संघ जिंकेल तो जय हनुमान दातिवली अर्थात दक्ष 11 दातिवली संघाशी फाईट करेल उपांत्य फेरीत आणि त्यातून जो संघ जिंकेल तो दिवा संघाशी या स्पर्धेच्या चॅम्पियन पदासाठी फाईट करेल। कालचा दिवस दिवाने गाजवलेला आहे, आज दातिवलीने 2 मॅचेस जिंकलेले आहेत। टॉस केला होता, बघितलं होतं बॅट्समन पुढे निघतायत, चेंडूची थोडीशी लेंथ कमी केली आणि त्यानंतर हा चेंडू थोडासा बाउन्स केला, टॉस केला, तिथून फलंदाजाला इथे मात्र टॉप एज लागली, शॉट खेळता आला नाही आणि अशा प्रकारे 3ऱ्या विकेटचं पतन उंबारलीच्या। आणि बघा बघता बघता इथे 9 विकेट प्राप्त केलेली आहेत या स्पर्धेमध्ये। हे फार कमी वेळा चित्र आपण बघत असतो, अवघ्या 3 ओव्हरच्या स्पेलमध्ये अजूनही हे षटक संपले, म्हणजे 3 ओव्हरमध्ये वेदांतने या स्पर्धेमध्ये तब्बल 9 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला। इथे आपण बघितलं तर धावा त्याने मगाशी खर्च केल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये, टोटल पहिल्या ओव्हरमध्ये 4, त्यानंतर 3, 7 2 ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये 5, म्हणजे 12 धावा त्याने 3 ओव्हरमध्ये खर्च केले आणि गडी 9 बाद केले
आणि त्याचा इकॉनॉमिकल रेट 3 ओव्हरमध्ये 4.00. यापेक्षा चांगला स्पेल काय असू शकतो. अफलातून बॉलिंग गेले आज, जबरदस्त सूर गवसला होता आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर उंबारली संघाची धावसंख्या 5, विकेट मात्र या ठिकाणी गमावलेले आहेत ते 3. बॉलिंग मार्कवर अवधूतला आणले. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला एकच षटक इथे नियमानुसार फेकावं लागेल. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एक गोलंदाज 2 षटकं फेकू शकतो, त्यामुळे आता 4 गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतील. त्यामध्ये सूरजचं एक षटक असेल, रितेशचं एक ऑप्शन आहे, मिलियन देखील बॉलिंग करतो. आज रोहित नाही आहे अशी माहिती मिळाली की थोडेसे अनफिट आहेत. प्रकृतीमध्ये त्यांच्या लवकरात लवकर सुधारणा होऊ दे. गेट वेल सून रोहित. प्रत्येक खेळाडू जे आजारी आहेत, ज्यांना दुखापत झाली आहे, त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं असं समर्थक नेहमी म्हणत असतात आणि मैदानावरती यावं. फ्लाईट दिली होती आणि तितक्याच वेगाने खेळले देखील होते, पण बघा मगाशी वेदांतने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतला होता, तिथेच सापळा रचला होता आणि आपण बघताय आताही तेच घडले. वेदांतलाही अवधूतलाही पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का चौथा मैदानावरती लागतोय. उंबारली टीमला धावसंख्या धावफलकावरती आहे एकूण 5. मैदानावरती आशुतोष त्या ठिकाणी येतोय 6व्या क्रमांकावरती. दुसऱ्या बाजूला आपण बघताय बॅट्समन प्रेमवरती पुन्हा एकदा जबाबदारी येऊन टिपली. मागच्या मॅचमध्ये एकाकी झुंज आपण त्याची बघितली, जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली होती, शेवटपर्यंत तो थांबला होता आणि आपल्या संघाला एक मोठं लक्ष उभं करून दिलं होतं. 73 धावा केल्या होत्या उंबारलीने उसरगडच्या अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न, शफलून खेळण्याचा प्रयत्न फार कठीण असं. बघा लेग ब्रेक गोलंदाजी, लेग बायचा इशारा अंपायर करतायत आणि लेग ब्रेक गोलंदाजी जेव्हा होते तेव्हा तुम्ही ऑफस्टंपवरती जाता, चेंडू पडल्यानंतर तुम्हाला फॉलो करतो. एखादा चेंडू केपटीच्या मध्यभागी पडला तर तुम्हाला तो मिडल करता येतो, पण जेव्हा चेंडू अगदी तुमच्या पुढ्यात पडतो तेव्हा तुम्ही शफल खेळण्याचा प्रयत्न करता. फार कठीण असतं अगेन्स्ट द स्पिन खेळणं. अवधूत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बघूया. प्रेम कशा पद्धतीने फेस करतोय अवधूतला. विथ द टर्न प्रेम दाखवतोय कसं खेळायचं, हा योग्य पर्याय आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघत होता आणि लगेचच स्टान्स बदलला आणि पाठवून दिला चेंडू सीमारेषेबाहेर आणि या मोठ्या फटक्याने या षटकाराने धावसंख्येला मिळते गती. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 आणि प्रेम दाखवतो या ठिकाणी जरूर 4 विकेट गेलेले आहेत, पण प्रेम अफाट गुणवत्ता आहे, फार प्रतिभावंत आहे. सातत्याने या खेळाडूने इम्प्रेस केले. कित्येक वर्ष झाले या संघासाठी, अगदी फार कमी वयामध्ये संघात आला आणि त्यानंतर या संघाची धावांची तो रन मशीन बनला. षटकाराने धावसंख्या 12. बघूया अवधूतकडे काय उत्तर आहे षटकाराचं. विथ द टर्न पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस अंपायर सांगतायत हा वाईड बॉल आहे. पडल्यानंतर आपण बघतायत वाईड लाईनच्या बाहेर निघालेला आहे. थोडासा प्रेशर येतो. गोलंदाज किती महान असू द्या, आंतरराष्ट्रीय दर्जाचा असू द्या, षटकार चौकार आला की दबाव हा येतच असतो आणि दबावाखाली हा चेंडू वाईड आलाय. अवधूत पुन्हा एकदा राऊंड द विकेट. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतो लॉंग स्टॉपच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतं. एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग. बायच्या रूपाने धावलेले त्या ठिकाणी आपण बघितलं तर मिडल झाला नाही. विकेट किपर राम त्या ठिकाणी क्लोज कीपिंग करतायत. पूर्वी सुभाष म्हात्रे जेव्हा बॉलिंग करायचे तेव्हा रमेश म्हात्रे मेख्या हे क्लोज कीपिंग करायचे आणि सुभाष म्हात्रेला फक्त रमेश म्हात्रेच हे समजू शकायचे आणि दोघांमध्ये खूप जबरदस्त इशारे देखील व्हायचे त्या काळी. फुलटॉस आहे. टायमिंग तितकं चांगलं नाही. गॅपमध्ये पडतो चेंडू.
सूरजला भरपूर कसरत करावी लागलेली आहे या पूर्ण दिवसामध्ये. चांगला थ्रो येतोय, 2 धावा येत आहेत त्या ठिकाणी. आशुतोषला 2 धावा आपण बघतोय उंबारलीला. धावफलकावरती 16 धावा झाल्यात. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत, 11 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5 आल्या होत्या. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, प्रत्येकाचं योगदान कमिटमेंट फार महत्त्वाचे असतं, समर्पण फार महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही 11 खेळता तेव्हा लोक म्हणतात की आमचा गाव खेळतोय, हा संघ खेळतोय. एकजूट दिसणं फार गरजेचं आहे. फास्टर वन. इथून मात्र बघा काय घडले, गलीमध्ये चूक झाली आहे, अनुभवाची कमी आहे. बायच्या रूपाने या ठिकाणी धाव येते आणि बघा अखेरचा चेंडू वेगाने टाकला होता. फास्टर वन होता, अजिबात टर्न करण्याचा प्रयत्न केला नाही. सुभाष मात्रेही अशा प्रकारचं व्हेरिएशन तेव्हा दाखवायचे, ते ऑब्रेकही बॉलिंग करायचे. व्हेरिएशन बॉलरकडे असणं गरजेचं आहे, कारण हल्लीचे फलंदाज त्यांच्याकडे विविध प्रकारचे फटके आहे, त्यांना कुठलीही बंधन नसतात. कुठेही जाऊन ते बॅटिंग करतात, ऑप्शनवरती येतात, मागे येतात, पुढे जातात, कुठेही वाटेल तिथे आपली मनमानी करत असतात. गोलंदाजाकडेही तशा प्रकारची विविधता असणं गरजेचं आहे. फक्त त्याला क्रीजमध्ये राहून ती बॉलिंग करता येते. धावफलकावरती बघतो आपण झालेली ती म्हणजे एकूण 17 धावा झाल्या. चांगलं कमबॅक आहे. धावांची गती 8.5ची आपण बघतोय. उंबारली संघाने जर इथून पुढच्या 2 ओव्हरमध्ये आणखीन 20-25 धावा जर केल्या तर एक चांगली टोटल असू शकते उंबारलीसाठी. उंबारलीकडे बॉलिंग चांगली आहे. आज ज्युनियर प्रेम देखील या संघामध्ये नाही आहे. बऱ्याचदा आम्हाला कुमारची आठवण येते. कुमारही या संघासाठी खूप जबरदस्त बॅटिंग करायची. आज चेंडू स्लाइस केलाय बॅकवर्ड पॉईंटला, फिल्डर पॉईंटवरनं सरकलेले आहेत. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रेमला तिसरी धाव हवी आहे. धोका पत्करलाय आणि का पत्करलाय इथे मात्र प्रश्न पडलाय सगळ्यांनाच. खूप मोठा रिस्क घेतला. चेंडू हातातून थोडासा निसटला होता विकेट किपरच्या, पण तो तिथल्या तिथेच रेंगाळत होता चेंडू. प्रेमने कॉल दिला आणि त्यामुळे आशुतोष देखील तिथून तो रिस्पॉन्स देत धावत गेला, पण प्रेमला वेळेवरती पोहोचता आला नाही. क्रीजमध्ये प्रेमचं बाद होणं आता मात्र इथे सागावसाठी फायदा ठरू शकतं, पण उंबारलीसाठी नक्कीच ही चिंतेची बाब आहे, कारण प्रेमकडे क्षमता आहे. शेवटपर्यंत जर तो थांबला असता तर धावसंख्येला त्याने आकार दिला असता. आशुतोष सांगतायत की तो माझा कॉल नव्हता, प्रेमचा कॉल होता, त्यामुळे मी त्याला प्रतिसाद दिला आणि तो मात्र डेंजर एंडला धावत असतानाही तो बाद झाला. तिथून आशुतोषला जर त्याने थांबायला सांगितलं असतं तर कदाचित आशुतोष थांबला असता, पण तो धाव म्हणाला. कॉर्डिनेशन महत्त्वाचं असतं, कॉलिंग महत्त्वाचं असतं, समन्वयता नेहमीच क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते. प्रेझेन्स ऑफ माइंड इथे आपल्याला बघायला मिळालं, पण कुठेतरी तो अंदाज चुकला. बॉलिंग बॅटिंगसाठी येतोय केवळ. धावसंख्या धावफलकावरती 19 आपण बघतोय. विकेट गमावले तर एकूण 5. मिलिंद म्हात्रेंचं स्वागत केलंय या लॉफ्टेड ड्राईव्हने. वॉट अ शॉट, काय टायमिंग होता. समोर पंच केलाय, सुपर शॉट. 4 धावा मिळतील आणि 4 धावेने उंबारलीची धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 23 धावा. केवळ आताच मैदानावरती आलेला आणि केवळने आल्याच इथून हा ओव्हरपिच चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळलेला आहे. षटक क्रमांक 3 प्रारंभ झालाय. मिलिंदला आपण मागच्या मॅचमध्ये अखेरच्या षटकात बघितलं, या मॅचमध्ये आपण 3ऱ्या ओव्हरमध्ये बघतोय. याचाच अर्थ सूरज शेवटच्या ओव्हरमध्ये येऊ शकतो. 23 धावा झाल्यात. या ओव्हरचे चेंडू आपण बघितलं, 2 चेंडू झाले आहेत. तातिवली संघ तयार आहे. मनोज या ठिकाणी आलेले आहेत. फुलटॉस होता, ऑनसाईडला ड्राईव्ह करतायत. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. केवळ 2 धावा येतील. थ्रो ऑन दी स्टंप होता, सुंदर थ्रो होता. 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती 25. प्रत्येक दुहेरी तिहेरीवरती टाळांचा गजर होतो माहिती आहे. इथून एक धाव फार महत्त्वाची उंबारलीच्या दृष्टीने लढण्यासाठी. या धावा फार महत्त्वाच्या असतील. ओ समोर पंच करतायत. ओव्हर द बॉल रेड. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पण तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा मोठे फटके येत नाही तेव्हा सिंगल डबल्सने धावफलक हालता ठेवणं फार गरजेचं आहे. 27 धावा झाल्या आहेत. अजूनही 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. पुढचं 1 षटक शिल्लक आहे. एकूण 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा झाल्यात. इथून जर आणखी 15-20 धावा आल्या तर एक चांगली मॅच होऊ शकते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळतायत आणि बघा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवायच्या आधीच कोसळलेले आहेत आणि त्यामुळे धावा इथून मिळतात 4. थोडीशी काळजी घ्या. बघा
तिथे मला वाटतं काहीतरी खड्डा वगैरे असू शकतो, एखादा दगडाला त्यांचा पाय लागला असेल. काळजी घ्या, चौकार षटकार घ्यायला हरकत नाही, पण स्वतःची काळजी घ्या. तिथे थोडासा वर उतार चढाव आहे. पटेल, तर पटेल यांना विनंती करतोय आपण स्टेजवरती या पटेल, आइए पटेल जी, आपका स्वागत है इस टूर्नामेंट में. तर यायचं आहे पटेलजी, आपण यावर मंचावरती आपलं स्वागत आहे. या दरम्यान आपण बघतो षटक तिसरं संपन्न झाले. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती म्हणजे 31 धावा झालेल्या आहेत. धावांची गती 10.33 प्रति ओव्हर मागे. फलंदाज त्या ठिकाणी बाद होते केवल खूप चांगली बॅटिंग करत होता आणि या क्षणाला केवलचं बाद होणं कुठेतरी संघाला बॅकफुटवरती ढकलू शकतं, कारण केवलने 4 चेंडूमध्ये 12 धावा केल्यात. 300चा त्याचा स्ट्राईक रेट आपण बघितलेला आहे. आणि आता मात्र मैदानावरती बॅटर त्या ठिकाणी दाखल होतोय आदेश. पाच चेंडूमध्ये 12 धावा केल्यात. तर न्यू बॅटर आदेश 8व्या क्रमांकावरती होते. 6 विकेट गमावलेले आहेत. 31 धावा झालेल्या आहेत. 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. जितक्या जास्त धावा होतील त्या फार महत्त्वाच्या आहे. माहिती आहे सागावकडे आपण बघितलं तर सलामीवीर चिन्मय पाटील नाही आहे, सलामीवीर सचिन मात्रे नाही आहे, वन डाऊनचा फलंदाज मिडल ऑर्डरचा फलंदाज रोहित भोईर नाही आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेण्याचा प्रत्येक संघ प्रयत्न करेल. बॉलिंग मार्कवर सूरज आजच्या मॅच मध्ये 4थं षटक हाताळलं होतं, दुसरं षटक हाताळलं होतं. आता मात्र शेवटचं. हा चेंडू कव्हरच्या दिशेने, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, ग्लोरियस स्ट्रोक. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी विकेटने सुरुवात केली होती, पण नंतर आपण बघतायत की इथे चौकारने सुरुवात झाली. आता षटकाने सुरुवात होते. आशुतोष, हा फटका खूप खास होता आणि या फटक्यामध्ये आशुतोषचा क्लास होता. व्हॉट अ शॉट, पॉइंटच्या दिशेने खेळले ते कव्हर पॉइंटला. हा देखील ऑन साइडला गॅप मध्ये आहे. फिल्डर येत आहेत, चेंडू कव्हर करतायत, तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 39 धावा झालेल्या आहेत. चांगल्या स्थितीमध्ये चांगलं कमबॅक. विकेट 6 गमावलेले जरूर आहेत, पण धावांची गती चांगली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं धावा केवळ 14 होत्या, पण तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा मिलिंद मात्रे यांच्या आल्या आणि या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 8 आलेले आहेत. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. थ्रो मात्र आला नॉन स्ट्राईक इंडला. दोन्ही गाड्या एकाच स्ट्राईकवरती. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय आदेश. 7वा गडी बाद होतोय धावचीच्या रूपाने मैदानावरती उंबारली संघाचा. सहजतेने पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होणार. स्ट्राईक हवी आहे, त्यासाठी विकेट इथे मात्र गमावलेली 8वी. फलंदाज बाद झालाय. आपण बघतायत मैत्रे स्ट्राईक वरती यायचं होतं, ते म्हणजे फलंदाज आशुतोषला, आणि त्याच कारणामुळे मैत्रेला इथून मात्र डगआउट मध्ये जावं लागेल.
कोण आहे तर बोलतो मलिंगा, म्हणजे मलिंगाच्या स्टाईलमध्ये बॉलिंग करतात. नेहमी सोमनाथला आपण त्या स्टाईलमध्ये बघितलेलं आहे. आता सोमनाथ मैदानावरती आलेला आणि त्यांचे सुपुत्र आता मात्र कॉमेडी बॉक्समध्ये. 2 चेंडू शेष आहेत. आशुतोष ड्राईव्ह करतो कव्हरच्या दिशेने. पहिली धाव वेगाने सोमनाथने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होईल का? नाही होऊ शकत. सोमनाथ बाद होतोय. एक धाव शॉट म्हणजे एकही धाव आता मिळणार नाही. एक धाव पूर्ण झालीच नव्हती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. क्रीजमध्ये बॅट आतमध्ये आणली नाही. अंपायर बाळा माने सर सांगतायत आणि त्यामुळे बघा इथे काहीच घडलं नाही. ज्या धावेसाठी धावले होते दुसऱ्या धावेसाठी तिथे मिळालीच नाही, पण ती पहिली पूर्ण नव्हती, त्यामुळे एकही धाव नाही इथे मिळणार. आणि धावसंख्या आपण बघताय स्थिरावलेली ती 42 वरती. एक चेंडू शेष आहे आता या इनिंगचा. बॅटिंगसाठी न्यू बॅटर. अंतिम जोडी मैदानावरती असणार आहे. रोहन ओम पाटील. सोमनाथ नक्कीच योगेशचे अत्यंत जवळचे मित्र होते. योगेशच्या नावाने या संघाला आपण खेळताना बघितलं. 40+ संघही योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलेच्या नावाने खेळताना आपण बघत आलोय. ड्राईव्ह करतात. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी रितेश. चेंडूची वाट त्या ठिकाणी बघतायत पण ओमने नकार दिले आणि अशा प्रकारे डाव संपलाय. पहिल्या डावात प्रथम बॅटिंग करत असताना योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघाने धावा केल्यात एकूण 43 आणि 44 धावा 11 धावांच्या प्रति ओव्हरच्या सरासरीने करायच्या आहेत. आणि बघूया 44 धावा करायचे. एक फायटिंग टोटल उभी गेली उंबारली टीमने. मात्र बघूया सागाव संघाला पुन्हा एकदा सेकंड इनिंगमध्ये अनुभवी खेळाडूंना त्या ठिकाणी नक्कीच थांबावं लागेल. वेदांतला एक चांगली खेळ साकारावं लागेल. रामलाही चांगली साथ द्यावी लागेल. सूरज रितेशलाही जबाबदारीने खेळ करावा लागेल. तर या आपण काही सन्मान ते कव्हर करणार आहोत. तर सचिन शेडगे लेजंड क्रिकेटर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करून आपण या आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. तर यायचं सचिनजी शेडगे आपण मंचावरती यायचं. तर दत्तादादा शेलार यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते सचिन शेडगे यांना आपण सन्मानित करायचं आहे. एक लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांचा सन्मान दत्ता शेलार यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला लगेच उतरा मैदानावरती. आणि दातिवली संघाने देखील तयार राहायचं आहे. कॅप्टनने तयार राहायचं आहे. तर दिवा संघ देखील या ठिकाणी लवकर पोहोचेल. बाजूलाच गाव आहे त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. दिवाचे समर्थक हळूहळू पोहोचतील. दातिवलीचे समर्थक तुम्हाला दिसतील. सागावचे अनेक समर्थक यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतील. नितेश वारेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करेन नितेश वारेकर यांना आपण या आपला सन्मान या मंचावरती केला जाईल दत्ता शेलार यांच्या शुभ हस्ते. दरम्यान कुणाल यांचं आगमन झालं. कुणाल पाटील स्वागत आहे आपलं. यांच्या वतीने आपण बघतायत पहिल्या दिवसापासून बक्षिसांचा वर्षा होतोय. युविकाचं देखील आगमन झालं. युविकाच्या नावाने आपण ही बक्षिसं देतोय. विकेट हॅट्रिक, मेडन ओव्हर आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1060 रुपये दिले जातील. कालच्या दिवसामध्ये काही खेळाडूंनी ते बक्षीस मिळवलेले. त्याचबरोबर देवांश विकी पाटील याचकडून आयवा कॅचला 200 रुपये आहेत. तर फायनलच्या मॅचसाठी देवांश विकी पाटील याचकडून 500 रुपये आयवा कॅचला असते. आज विकी आमचा फुल मोठं मन दाखवतं आणि नक्कीच काल 200 वरनं आता 500 वरती आलाय. शेवटच्या इनिंगमध्ये कदाचित 1000 वरती तो जाऊ शकतो. जाऊया आपण द्वितीय सत्राकडे.
प्रथमेश ठाकूर यांचा. तर मॅचला पण एकदा सुरुवात झाली आहे. ऑनगोईंग मॅचकडे आपण बघतोय. सौरीच्या धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. राम आणि सूरज ही ओपनिंग पेअर मैदान दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉलर सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कपती प्रेमला आपण पाहतोय. विधाननं पहिल्या षटकामध्ये 3 विकेट मिळवले. फक्त 5 धाबा त्याने खर्च केला. अवधूतनं 9 धाबा खर्च केला. 1 विकेटच्या खात्यामध्ये राहिले. ऑन साइडला पोल केलाय. फटका अप्रतिम आहे. पॉवर प्ले षटक सुरू आहे आणि पॉवर प्ले षटकातला पॉवर पॅक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. राम यांच्या बॅटमधनं या सत्रातला पहिला धमाकेदार चौकार. स्पर्धेचा नियम आहे कोणत्या क्षणी चेंडू भिजला, फुटला, खराब झाला, हरवला तर त्या जागी तुम्हाला मात्र कंपल्सरी नवीन चेंडू दिला जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे नवीन चेंडूने तुम्हाला घ्यावं लागेल. गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रेम भोईरला आपण पाहतो. फ्रॉम मुंबारली. हो ड्राईव्ह करायचा होता. संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळते. पहिला आला बॉल डॉट, त्यानंतर बाउंड्री कन्वर्ट केली, त्यानंतर पुन्हा टप्प्यामध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळाला. ज्या बॉलवरती चौकार होता त्यावरती टप्पा भरपूर मागे खेचला होता प्रेमने. अखूट टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न त्याचा असफल राहिला. तिथे चौकार ठोकला फलंदाज रामनो देखील. त्यामुळे पुन्हा एकदा मात्र टप्प्यामध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळेल. थोडे व्हेरिएशन्स आहेत. यावेळेस देखील पुढा चेंडू होता. ऑन साइडला लॉब करायचा होता. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ठोसा बघा ज्या प्रकारचे गोलंदाजी अटॅक सागाव संघाचा राहिला त्याच प्रकारे मात्र आपण पाहतोय उंबारली संघ करतर योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघाला आपण पाहतोय. विपुल दादा चौधरी यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटला फटका साजवला. फिल्डर धावतायत. हातातून चेंडू निसटला, निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. चौकार. प्रवीण म्हात्रे यांचं स्वागत केलंय चौकारनं. वेलकम प्रवीण दादा म्हात्रे, आपलं मनपूर्वक स्वागत. 4 धाबा. ओहो ऑन साइडला क्या बात है. वाराचा लाटांवरती स्वार होऊन बॉल गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आयवाज एल्गर घेतला असता तर मात्र तब्बल रोख रक्कम 200 रुपयांचं पारितोषिक मिळालं असतं. ते ड्रॉप केलंय. प्रवीण दत्त म्हात्रे जे दातिवलीचे आहेत त्यांचे शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. या आमच्या मुख्य अतिथी मंचावरती प्रवीण दादा म्हात्रे, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विपुल दादा चौधरी यांना देखील विनंती आहे की आपण देखील या. षटक क्रमांक पहिला संपन्न. पहिल्या ओव्हर नंतर धावा झाला 14 येणारे 3 षटक 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज. 18 चेंडू 30 धावांचं समीकरण असेल. चला वेळ जास्त घेऊ नका. विनंती आहे फिल्डिंग त्वरित लावून घ्या, कारण यानंतर सेमीफायनलची इम्पॉर्टंट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे दातिवली संघ तुम्हाला खेळताना मिळेल. खरं तर गोलंदाजी मार्कवरती सोमनाथला आपण पाहतोय. साइड आर्म ऍक्शन नेहमीच गोलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहत असतो. खरं तर जेव्हा उंबारली संघाला आपण पाहिलं
यापूर्वीच्या सामन्यामध्ये गोलंदाजीसाठी सोमनाथ आले होते. 18 धावांचं महागडं षटक त्यांनी हाताळलं होतं. त्यामुळे आता मात्र या मॅचमध्ये आणि या ओव्हरमध्ये कमबॅक करतील का सोमनाथ हे देखील पाहणं गरजेचं आहे. वेद खरं तर यापूर्वी प्लेइंग 11 मध्ये होते आणि आता मात्र ॲज अ 12th मॅन त्यांना आपण पाहतोय. साईडला कॅच होता. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ डायरेक्ट हिटची गरज होती, झाला नाही. मागे बॅकअप दूर एक धाव मिळेल. डायरेक्ट हिट जर कदाचित झाला असता तर मात्र विकेटचं पतन झालं असतं आणि सध्या तेच आपल्याला पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट झाला नाही, बॉल मागे आला. बॅकअपचे फिल्डर थोडे दूर होते, त्या अनुषंगाने एक सिंगल कंप्लीट केली आहे. विथ प्रत्येकी खेळाडूचे नाव आम्हाला योग्यरित्या सांगतात. वय वर्ष आपण पाहिलं तर 7 आहे. 7 वर्षाचा हा खेळाडू आज करता त्यानं डेब्यू केलं पहिल्या मॅचमध्ये. उंबरली संघ जिंकला तो सामना. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय सागावच्या विरोधात खेळण्यासाठी. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं बॅटिंग करताना धाबसंख्या 43 बनवल्या. 44चं टार्गेट त्यांना डिफेंड करायचं आहे आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी करावी लागेल. सेकंडचा कॉल वेगाने धावल्यात. फेकी थोडी खराब आल्या अवे फ्रॉम द स्टम्प्स. स्वैर फेकी तुम्हाला पाहायला मिळाले. बत्ता दरम्यान धावसंख्या मात्र पाहता पाहता 2 जल्लोद गतीने पूर्ण केलात. धावसंख्या आता दुहेरीच्या मदतीने टोटल आता 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा. डीजे करंट चला. आता मात्र दुपारचं हे सत्र आहे त्यामुळे आपली सर्वात जास्त गरज लागेल. सोमनाथांना पाहतो गोलंदाजी मार्कवरती. चला जास्त वेळ घेत आपण उंबारली संघ प्लीज. धीम्या गतीचा होता, लवकर पिक केलाय बॉल मध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कोणती चूक करणार नाही. विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळतंय. फलंदाज होतोय बाद आणि लागणारा पहिला मोठा धक्का सागाव संघाला. या संघाचा महत्वपूर्ण फलंदाज सूरज 3 धावा त्याने बनवल्यात आणि तो होतोय बाद. आयवा कॅच साठी जे पारितोषिक आहे ते खेळाडूंसाठी नसेल. जे प्रेक्षक इथे आलेले आहेत त्या प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. त्यामुळे टर्म्स अँड कंडिशन आर अप्लाइड. लक्षात ठेवा, कोणत्याही खेळाडूनं जर झेल टिपला तर त्याला आयवा कॅचचं पारितोषिक दिलं जाणार नाही आहे. आयवा कॅचचं पारितोषिक फक्त आणि फक्त प्रेक्षकांसाठी आहे. दिवा संघाच्या विकेटवर कोणी खेळू नका विनंती आहे. ती विकेट जी आहे ती दिवा टीमची आहे त्यामुळे त्या विकेटवरती कोणी खेळू नका. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा कोणता सोमनाथ त्यांना पण पता साइड ऑफ ऍक्शन येतात. यावेळेस गती जास्त ठेवली. ड्राईव्ह केला गेला. फटका चांगला अलॉंग दी कार्पेट बॉल चला डीप मध्ये कव्हरला. सेकंडचा कॉल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि येस धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. रनआउटची विकेट तुम्हाला पाहायला मिळते आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज आघाडीला गेला होता तो राम, ज्यानं 2 चौकार 1 षटकार ठोकलं होतं. चांगल्या लय मध्ये होता. त्याला मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल.
गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आशुतोषचा वापर केला जाईल. येस दातवली संघ ते उपस्थित आहेत. त्यानंतर लगेचच आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. सेमीफायनल 2 काल देखील आपण पाहिलं तर श्री गणेश क्रिकेट संघ दिवा या संघाला आपण पाहिलं ज्याने अंतिम फेरीमध्ये बाजी मारली आहे. काय घडलंय, 2 क्षेत्ररक्षक समोरासमोर होते. झेल घेणार कोण हा प्रश्न. खरं तर गोलंदाजाला इतक्या दूर येण्याची गरज नव्हती. समोर थर्डमॅनच्या फिल्डरसाठी एक सोपा झेल होता. गोलंदाज जर समोरून इतक्या वेगाने धावले नसते तर कदाचित त्याने सोप्या पद्धतीने तो झेल घेतला असता. राजकुमार देखील तेच सांगतात की झेल हा थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाचा होता. गोलंदाजाला धावण्याची गरज नव्हती. हे सर नक्कीच राजकुमार देखील सांगतात, सोमनाथ देखील तेच सांगतात. सोपा झेल होता खरं तरी ते मात्र तो ड्रॉप झाला आणि जीवनदान मिळालं. जणू काही दीर्घायुष्य असा शुभ आशीर्वाद फलंदाजाला लाभला. आता स्ट्रायकिंग एंडमध्ये रितेशला आपण पाहणार आहोत. सूरज बाद झालाय. त्यानंतर राम देखील बाद होते. वेदांत आणि रितेश आहे. धावसंख्या 21, 44चा पाठलाग करायचा आहे आणि बीजासाठी मात्र आपण पाहतो एकंदरीत 23 धावांची गरज असेल. 23 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 11 डिलिव्हरीज. 11-23 ची गरज होती. फटका अतिशय दर्जाचा बॅकफुटला आलाय. गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय. चेंडूला मात्र स्मॅश केलाय. चाललाय बॉल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे बघा बॅकफुटला आले, कट केलं. त्यानंतर मात्र इनफिल्डचा वरून फटका एक्झिक्यूट केला आणि बॅकवर्ड पॉइंटला 4 धाबा मिळाला. धाबा संख्या चमकाराने आकार घेते आणि येऊन पोहोचते 25 आकड्यावरती. 25 रन संबोध. 10 चेंडू 19ची गरज. 10 चेंडू 19ची गरज असताना करता ऑफसाईड रिजनमध्ये सापडणे खेळायचा होता पण चेंडू बघा मिड ऑन मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. खेळाचा होता चेंडू ऑफसाईड मध्ये कव्हर एक्स्ट्रा कव्हरला बॉल आला मिडॉनला. हे चित्र पाहायला मिळालं. चेंडू बाटत आणि संपर्क तितका चांगला झाला नाही. सिंगल मिळाली. धावसंख्या सिंगलने आता 26 वरती 18 करायच्यात आणि चेंडू 9 शिल्लक असतील. 9 चेंडू 18 धावा म्हणजे प्रत्येक बॉल नंतर तुम्हाला 2 धावा बनवायच्या. प्रत्येक बॉलवर तुम्हाला 2 धावांची गरज आहे आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्क वरती आशुतोषला आपण पाहतोय. वेदांत आणि रितेश ही जोडी खेळपट्टीवरती. वेदांत स्ट्रायकिंग इनवरती असेल ज्यानं यापूर्वीच्या मॅच मध्ये 10 रन्स बॅटच्या सहाय्याने बनवल्या होत्या. आता विजयासाठी करायच्या धावा 18 आणि चेंडू शिल्लक आहे 9. 9 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण पाहूया काय घडेल. फार एंडवरून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती होतो. तयार गोलंदाज आशुतोष. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला. तो ऑफ साइडला. सोमनाथ मात्र आता जज करत होते. त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून झाला. डायव्हर्ट झालाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. चेंडू फरार. सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि हाय तो विजयाचं स्वप्न रंगवणारा चौकार. तुम्हाला पाहायला मिळाला. चौकाराने मात्र पुन्हा एकदा धावा संख्येने आकार घेतला. 30-14 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 8 चेंडू 14 धावांचं समीकरण. आणखीन एका दुसरा मोठा फटका पूर्णपणे सामन्याचं स्वरूप बदलेल. वेदांच्या बॅटमध्ये 4 धावा आल्यात आणि आता मात्र संघाला दिलासा मिळालाय कारण येणारे 8 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आशुतोष 5वा चेंडू घेऊन निघालाय. यावेळेस फटका चांगलाय. क्या बात है. लॉप केला चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच ओव्हर द लॉंग ऑन. हाय द वेदांच्या पाठबंद. सुपर सेव्ह पर मायटेड सिक्सर. 6 धावा. जेल आईवा कॅचची संधी होती. 200 रुपयांचं पारितोषिक मिळालं असतं. कॅच सोडलेली आहे. यापूर्वी वेदांतला जीवनदान देखील मिळालं होतं. यावेळेस काय घडतंय. सोमनाथला आपण पाहतोय रनआउटची संधी आहे. हो फलंदाज इथे मात्र बाद होतोय. वेदांत ज्यानं षटकार ठोकला होता त्याला मात्र आता परतीचा प्रवास करावा लागतोय. विकेटचं झालंय पतन. वेदांत होतोय बाद. टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तनाबूत झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. राम बाद झाला. सूरज बाद झाला आणि आता
वेदांत देखील करतोय परतीचा प्रवास. षटक क्रमांक आपण पाहतोय ते तिसरं संपन्न झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते. एकंदरीत येऊन पोहोचले 36 करायच्या होत्या त्या 44 झाल्या 36. म्हणजे येणारे आता चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 8 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. तिथे मात्र आपण पाहतोय बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो योगेश. 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र आमचे आतिश सांगतात 8 डावांची गरज आहे. 6 चेंडू 8 डावा 8 डावा 6 चेंडू हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. काय घडेल करत गोलंदाजी मार्क वरती भास्कर आणि आपण पाहतो यापूर्वीच्या मॅच मध्ये भास्करने अप्रतिम गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आपण पाहतो एकंदरीत अवघ्या 8 धावांचं षटक हाताळलं होतं आणि आता देखील त्याच्या समोर आव्हान आहे की पुन्हा एकदा 8 धावा त्याला डिफेंड करायच्या आहेत. विकेटचा विकेट्स देखील पाहिल्या जातील. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 9 विकेट तब्बल गमावल्या आणि या इनिंग मध्ये फक्त 3 विकेट गमावल्या ते सागावनं. त्यामुळे विकेटच्या आधारावरती येणाऱ्या 5 बॉल मध्ये 7 धावा देखील चालतील. 5 चेंडू 8 ची गरज आहे आणि विकेटच्या आधारावरती आपण एकंदरीत पाहिलं तर 5 चेंडू मध्ये 7 धावा जरी सागाव संघाने बनवल्या तरी देखील ते हा सामना जिंकतील. भास्कर पुढचा बॉल. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी करतायत. काय गोलंदाजी करतोय भास्कर मैदानाच्या आतमध्ये. अवे फ्रॉम द बॉडी दूर ठेवतोय फलंदाजापासून. सातत्याने रितेश प्रयत्न करतोय. त्याच्या प्रयत्नांना मात्र यश मिळत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा डॉट आलाय. भास्करने देखील आता विजयाचं स्वप्न दाखवलंय. उंबारली संघाला पूर्ण करण्यासाठी त्याचा संघर्ष मोठा असेल. दुसऱ्या बाजूला रितेशला आपण पाहतोय वन ऑफ द पॉवर पॅक हिटर म्हणून त्याची ओळख आहे सागाव संघासाठी आणि आता त्याची देखील अग्नी परीक्षा असेल. यावेळेस देखील ऑफसाइड मध्ये फटका सजवला. डीप मध्ये कव्हरला प्रोटेक्शन आहे. एका धाब्यामध्ये समाधान मानावं लागते. सेकंडचा कॉल नाही. एकच धाव. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये एक वेगळा रोमांच निर्माण झाला. जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळतोय कारण 3 चेंडू आणि येणाऱ्या 3 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाबांची गरज आहे. 6 धाबा देखील बनवल्या तर विकेटच्या आधारावरती सागाव संघ हा सामना जिंकेल. त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. काय घडेल आता मात्र प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. ऑनलाईन प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने ओमचा MTC लाईव्ह सोबत जोडले जातात. त्या ऑनलाईन प्रेक्षकांचे देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय कारण येणारे चेंडू शिल्लक 3 आणि विजयासाठी करायच्या धावा 7. विकेटच्या आधारावरती 6 धावा जरी बनवल्या सागाव संघाने तरी देखील ते सामना जिंकतील. 3 चेंडू 7 धावांची गरज. भास्कर इथे मात्र गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होतात. 2 चेंडू त्याने देखील डॉट फेस केल्यात. त्यामुळे त्याचा देखील आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आता मात्र वाढलेल्या आत्मविश्वासानं गोलंदाजी करण्यासाठी तो देखील तयार आहे. फिल्डिंग मध्ये परिवर्तन झाले. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेले तुम्हाला पाहायला मिळतील. ऑफ साइडला फटका चांगलाय. स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवलंय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलतोय विजयाचा पूर्णपणे समीप देणारा आणि मॅचची हवा काढणारा भव्य षटकार. आमचे समालोचक मित्र सागावचे अजित देसाई यांचं देखील आगमन झालं. वेलकम. खरं तर सागाव म्हटलं की बाळू पाटील सरांची देखील आम्हाला नेहमीच आठवण येते कारण ते देखील एक ग्रेट कॉमेंटेटर आहेत. पण या दरम्यान आपण पाहतोय जबरदस्त फटकाने आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवला. मॅच फिनिश. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले योगेश आणि सामना जिंकला.